धनुष्यबाणाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटामध्ये चलबिचल सुरू असल्याचा दावा करत भाजपमध्ये की प्रहारमध्ये विलीन व्हायचे यावर चर्चा सुरू असल्याचं वक्तव्य केलं आणि या दाव्यानंतर शिंदे गटाकडून तत्काळ पलटवार करण्यात आलाय। बघूया। शिवसेना कुणाची यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे। त्यातच आता खासदार संजय राऊतांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे। सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर शिंदेंच्या शिवसेनेत चलबिचल सुरू झाली आहे। भाजपमध्ये की प्रहारमध्ये विलीन व्हायचं त्यावर त्यांची चर्चा सुरू असल्याचा दावा राऊतांनी केला। त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। माझी आजची माहिती अशी आहे की समोरच्या बाजूला चलबिचल सुरू झाली आणि भारतीय जनता पक्षामध्ये मर्ज व्हायचं की जो एक लहान पक्ष त्याने आपल्यामध्ये घेतलं अलीकडच्या काळामध्ये प्रहार, मला वाटतं त्यांच्यामध्ये मर्ज व्हायचं TMC प्रमाणे, या संदर्भात त्यांच्याकडे खल सुरू आहे। आता लवकरच उत्तरी गटाचे नेते हे दिल्लीला येतील आणि त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा यांच्याशी चर्चा करतील। पण जर संविधान मान्य केलं आणि निवडणूक आयोगाने दिलेला चुकीचा निर्णय, दबावाखाली दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला तर महाराष्ट्राच्या जनतेचा आणि या देशातील लोकशाहीचा मोठा विजय असेल। दरम्यान यावरून शिवसेनेनं राऊतांवरच पलटवार केलाय। आम्हाला सल्ला देऊ नका, त्यापेक्षा तुम्हालाच एक दिवस MIM किंवा समाजवादी पार्टीत विलीन होण्याची वेळ येईल असं खासदार नरेश म्हस्केंनी म्हटलंय। काँग्रेसमध्ये मर्ज होण्याचा सल्ला पवार साहेबांसारख्या नेत्याला आणि पक्षाला त्यांनी दिलेला आहे आणि पवार साहेबांना हे सल्ला देतात काँग्रेसमध्ये मर्ज व्हा, तर स्वतः सुद्धा काँग्रेसमध्ये मर्ज होण्याची तयारी केली असेल। त्यामुळे तुम्ही सल्ले देऊ नका, तुम्हाला कदाचित MIM मध्ये मर्ज व्हावं लागेल किंवा समाजवादी पार्टीमध्ये मर्ज व्हावं लागेल। तर ठाकरेंच्या शिवसेनेपुढेच विलिनीकरणाचा प्रश्न असल्याची टीका भाजपनं सुद्धा केली आहे। संजय राऊतांचा कल काँग्रेसकडे असल्याचा टोला बन यांनी लगावला। ती विलीन होण्याचा प्रश्न येत नाही, फक्त आता उरला सुरला उभाटा गट काँग्रेसमध्ये विलीन करायचा का समाजवादी पार्टीमध्ये विलीन करायचा आहे याची चर्चा मातोश्रीवर सुरू आहे। कारण राहुल गांधी यांची इच्छा आहे की संजय राऊत यांच्यासह उभाटा गटाने काँग्रेसमध्ये विलीन व्हावं, तर आदित्य ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांची इच्छा आहे की आपण समाजवादी पार्टीमध्ये आपला पक्ष विलीन करावा। त्यामुळं आता उद्धवजी नेमकं समाजवादी पार्टीमध्ये उभाटा गट विलीन करतात की संजय राऊत यांच्या सांगण्यावरनं काँग्रेसमध्ये उभाटा गट विलीन करतात याची वाट महाराष्ट्र बघतोय। तुम्हाला या दोनपैकी एका पक्षामध्ये विलीन केल्याशिवाय पर्याय नाही। सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सध्या सविस्तर सुनावणी सुरू आहे, त्यामुळे आता राऊतांच्या या वक्तव्यानं विविध चर्चा सुरू आहेत। मात्र सुप्रीम कोर्ट या प्रकरणी काय निकाल देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।